हॅलो मैत्रिणींनो, मी आहे अंशिका आणि आज आपण हा लुक कसा तयार केला आहे, म्हणजे आपण हा कसा केला आहे, कोणत्या प्रोडक्टनी केला आहे, तो बघायचा आहे आपल्याला. तर बघूया ना. चला स्टार्ट करूया. सगळ्यात आधी आपण फेसला क्लीन करून घ्यायचं. त्यासाठी मी वेट वाईप्स वापरते. मी शिल्सचे वेट वाईप्स वापरते आणि माझा फेस पूर्ण मी क्लीन करून घेते. माझा फेस छान क्लीन झालेला आहे. आता मी एक टोनर मारले. तुम्ही कोणतंही टोनर घेऊ शकता. अदरवाईज जर टोनर नसेल तर रोज वॉटर घेऊ. माझी स्किन ऑइली आहे, म्हणजे कॉम्बिनेशन आहे मोर दॅन ऑइली. तर मी इथे पॉन्ड्सचं जेल मॉइश्चरायझर आहे ते वापरते. तुमची स्किन जर ड्राय असेल तर तुम्ही क्रीम बेस मॉइश्चरायझर वापरा. मी आता स्वीस ब्युटीचं हे प्रायमर आहे ते लावून घेते पूर्ण फेसवरती. एल्फचं हे पोर प्रायमर आहे, ते मला थोडेसे ओपन पोर्स आहे तर मी तिथे लावून घेते हे प्रायमर. माझे जे थोडे थोडे जे अंडर आय आहे, थोडे थोडेसे जे पिगमेंट आहेत ते हाईड करण्यासाठी, ते लपवण्यासाठी मी इनसाइडचं कन्सिलर वापरते. मी आता मिलानीचं हे फाउंडेशन वापर. फेसला हायलाइट करण्यासाठी मी इंग्लॉटचं सॉरी इनसाइडचं कन्सिलर वापर. आता आपण आपल्या बेसला थोडंसं ड्राय करूया, कारण लगेच जर पावडर लावली ना तर फेस केकी होऊ शकतो. तर आपण थोडंसं ड्राय करून घेऊ. आता मी काय करते, क्रायलॉनची पावडर लावते. तर मी पावडर घेतलेली आहे इथे क्रायलॉनची. त्याच्या आधी मी काय करणार आहे, जिथे जिथे आपल्याला रिंकल्स येतात, जसं की फॉरहेडला आहेत, अंडर आय आहे, जॉ लाईनला आहे, स्माईलसाठी येतात तिथे, त्याला थोडंसं ब्लेंड करून घ्यायचं आणि नंतर पावडर लावायचं. तर आपण पहिला ब्लेंड करून घेऊया आणि नंतर मग पावडर ॲप्लिकेशन करूया. माझी पावडर लावून झालेली आहे, लूज पावडर. आता मी काय करते, कॉम्पॅक्ट पावडर घेते फॉरेवर 52चा आणि पुन्हा पूर्ण फेसवरती लावून घेते. फॉरेवर 52चं कंटोर पॅलेट आहे, याच्याने माझ्या पूर्ण फेसला मी कंटोर काय केलंय, की जे माझं कंटोर पॅलेट आहे त्याच्यामध्ये माझ्या स्किन टोनपेक्षा 2-3 शेड डार्क मी असा कलर पिक केलेला आहे आणि तो मी असा या ब्रशवरती घेतलाय, थोडंसं डस्ट आउट केलं एक्स्ट्रावाला. आणि आपली ही कानाची जी ही एंड आहे ना, इथून मी या इथे थोडंसं ब्लेंड करते, अगदी इथपर्यंतच. ठीक आहे. थोडं थोडं मी असं आणि घासत नाहीये बघा, मी घासत नाहीये. मी काय करते, हलकं हलकं असं डॅब 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 असं करतेय, टॅप टॅप करतेय ना, आणि थोडंसं वरती घेतेय. ठीक आहे. ह्या लाईनला पण मी थोडं थोडं करून घेते. तसं माझा कपाळ जास्त मोठा नाहीये, पण थोडं थोडं करायचं, याच्याने ते खूप छान दिसतो आपला फेस. ठीक आहे. तसंच मी थोडं थोडं घेऊन माझी ही जी जॉ लाईन आहे त्याला सुद्धा थोडंसं कट करते, म्हणजे जेणेकरून ती थोडीशी शार्प दिसेल आणि छान दिसेल. इथे सुद्धा मी हलक्या हाताने, तुम्हाला वाटत असेल की जोरात, बट नाही, मी खूप हलक्या हाताने ब्लेंड करून घेते ब्रशने. आणि तुम्ही बघा, या दोघांमध्ये थोडासा फरक जाणवत असेल. इथे पूर्ण प्लेन दिसते, बट इथे थोडंसं कट मध्ये दिसतंय. ठीक आहे. आता सेम मी असंच ह्या साईडला पण करून घेते. जसं आपल्यासाठी कॉन्टोर महत्वाचा आहे, तसंच ब्लश सुद्धा आहे. मी आता इथे मार्सचं ब्लश वापरते. ह्याच्यामध्ये ब्लश, कॉन्टोर आणि हायलाइट तिन्ही पण आहेत. मी आता ह्याच्यामधलं ब्लश वापरते. ब्लश लावल्याने काय होतं ना, की आपण आपला चेहरा असा फ्रेश वाटतो. ठीक आहे. तर ब्लश आपल्याला स्माइल करायची आणि इथून लावायचं. आयब्रो डिफाईन करण्यासाठी मी फॉरेवर 52चं पॅलेट वापरते. हे पावडर पॅलेट आहे. ओ, माझी कास सुटली.
सेटिंग स्प्रे आहे तो मी, हे स्विस ब्युटीचं हायलायटर आहे, खूप सुंदर एकदम सॉफ्ट लागतं. आता आपण एकदम मस्त छान असा आय शॅडो करूया. त्यासाठी मी प्रॉसची आय शॅडो पॅलेट वापरते. सगळ्यात आधी मी असा लाईट असा ब्राऊन शेड घेते आणि तो पूर्ण क्रीज लाईनला लावते. कसं बघा इथे. आणि आता मी काय करते, तो कलर आणि थोडासा हा कलर असं मी इथे लावून घेते दोन्ही साईडला. आता मी काय करते, थोडासा ब्लॅक आणि हा कॉफी कलर आहे डार्क, किंवा हा एक आहे तो मी मिक्स करते. थोडासा ब्लॅक आणि थोडासा कॉफी कलर थोडा थोडा घेतलाय मी, अगदी जास्त नाही. आणि मी इथे लावून घेते क्रीजला, क्रीजला नाही, माझ्या लायनर लावायच्या जागेवर. थोडासा जो हा डार्क कलर आहे किंवा हा वाला जो कलर आहे तो मी घेते, डस्ट केला आणि मला त्याच्या ब्लॅक कलर जिथे लावलाय त्याच्यावरती थोडस ब्लेंड करते. म्हणून जो पहिला कलर घेतलेले हे दोन ते मी घेतले आणि त्याच्यावरती जिथे इथे इथे ब्लेंड करून घेते, म्हणजे ते एकमेकांना मर्ज होतील असे, बस फक्त वेगळे दिसणार नाहीत म्हणून. आता आपण इथे इनरला काय करूया माहितीये, जे आपण हायलायटर घेतलेलं ना, लावलंय ना, ते घेतलं मी हायलायटर आणि डोळा थोडासा बंद करते आणि इथे असं गोलाकार फिरवते. ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर करा, अदरवाईज नका करू. फॉरेवर 52चं हे काजळ आहे, ते मी लावून घेते ब्लॅक कलरचं. तर काजळ लावून झालं ना, आपण काय करूया, तिथे हलकं हलकं थोडंसं ब्लेंड करूया. ठीक आहे, थोडंसं ब्लेंड करूया. आता आपण जो डार्क ब्राऊन घेतलेला होता तो कलर घेऊया. डार्क ब्राऊन कलर घेतलाय मी, डस्ट करते आणि थोडंसं त्याच्यावर खाली थोडंसं लावून घेते. हा छोटासा ब्रश घेतला आणि हे जे दोन कलर घेतलेले ते दोन कलर घेते आणि खाली हलकं हलकं ब्लेंड करून घेते. सॉफ्ट आणि सिंपल आय लुक झालेला आहे, एकदम सॉफ्ट आहे. आता आपण लिपस्टिक लावून घेऊया. लिपस्टिक साठी मी ही ब्राऊन कलरची पेन्सिल घेतली, त्याच्याने आपण लिप लाईन करून घेऊया. ही फॉरेवर 52ची ब्राऊन कलरची लिपस्टिक आहे, ती मी थोडीशी मिडलमध्ये फिल करते. थोडासा मस्कारा लावून घेऊया. मी ते फॉरेवर 52चा मस्कारा वापरते आहे. बघा मस्कारा किती सुंदर लागलाय. म्हणून मी खोट्या पापण्या लावत नाही, कारण स्वामींनी मला अशाच खूप छान पापण्या दिल्या. अशा प्रकारे आपला मेकअप झालेला आहे.